नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 मधला दुसरा चॅप्टर आहे वर्ग समीकरणे। तर त्यातील सराव संच 2.1 आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसा खूप सोपा सराव संच आहे। तर बघूया पहिला प्रश्न त्यांनी आपल्याला काय विचारला आहे ते। तर बघा, पहिला प्रश्न आहे, कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा। आता वर्ग समीकरणे म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आपल्याला समीकरणामध्ये जे चल आहे त्या चलाचा घातांक हा 2 असणं आवश्यक आहे, त्याला आपण काय म्हणतो की जे दिलेलं समीकरण आहे ते वर्ग समीकरण आहे। आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, मी एक समीकरण लिहिलेलं आहे 5x वर्ग वजा 4x अधिक 2। आता या ठिकाणी x चा जो घातांक आहे तो किती आहे, तर तो 2 आहे। म्हणजे जे दिलेलं समीकरण आहे ते काय आहे, तर ते वर्ग समीकरण आहे। दुसरं सुद्धा समीकरण आहे बघा, म्हणजेच 8y वर्ग बरोबर 40। ओके, आता या ठिकाणी बघा, जर हे आपण इथं असं सुद्धा लिहू शकतो 8y वर्ग। आता y चा सहगुणक नाही आहे त्याच्यामुळे आपण इथं 0y लिहिणार आहोत आणि 40 जर आपण या साईडला घेतलं तर ते वजा 40 होईल आणि बरोबर 0। म्हणजेच y चा घातांक हा 2 आहे। म्हणजेच दिलेलं जे समीकरण आहे ते कसं आहे, तर ते वर्ग समीकरण आहे। तुम्ही अशा पद्धतीने कोणत्याही तुमच्या मानाने तुम्ही समीकरण लिहू शकता। फक्त जे चल आहे त्याचा जो घातांक हा कमीत कमी 2 असणं आवश्यक आहे। कमीत कमी म्हणण्यापेक्षा फक्त 2च असणं आवश्यक आहे, तर ते दिलेले जे समीकरण आहे ते आपण म्हणू शकतो की ते वर्ग समीकरण आहे। ओके, अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न जो आहे तो आपला सॉल्व्ह झालेला आहे। तर दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात। आता दुसरा प्रश्न बघा, पुढील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा। आता त्याच्यात पहिलं समीकरण दिलं आहे बघा त्यांनी, x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0। ओके, आता उत्तरामध्ये बघा आपण काय लिहिलेलं आहे, तर या समीकरणात x हे एकच चल आहे। बरोबर, आपल्याला इथे दिसते बघा, या ठिकाणी x आहे आणि या ठिकाणी सुद्धा xच आहे। म्हणजे इथं या समीकरणात फक्त x हे एकच चल आहे। तर x हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 आहे। आपल्याला या ठिकाणी दिसते x चा घातांक हा 2 आहे आणि म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे। आता याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला पहिल्याच एक्झाम्पलमध्ये दिलेलं होतं की दिलेलं वर्ग समीकरण, दिलेलं जे समीकरण आहे ते वर्ग समीकरण केव्हा असते, ज्या वेळेला जे चल आहे त्याचा घातांक हा 2 असतो तेव्हा ते काय असतं, समीकरण हे वर्ग समीकरण असतं। ठीक आहे, आता दुसरं सुद्धा आपण बघूया। आता या ठिकाणी बघा, दुसरा प्रश्न आहे y वर्ग बरोबर 5y वजा 10। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बघा, आता हे जे समीकरण आहे ते आपण असं सुद्धा लिहू शकतो y वर्ग, आता 5y जर या साईडला घेतले आपण तर ते वजा 5y होईल। 10 सुद्धा जर या साईडला घेतले तर वजा 10 चे अधिक 10 होतील आणि बरोबर 0। तर आता या पद्धतीमध्ये या किंवा या दोन्ही पद्धतीमध्ये आपल्याला दिसते की चल किती आहे, तर चल हे एकच आहे। म्हणजे आपण उत्तरामध्ये लिहिलेलं आहे बघा, या समीकरणात y हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक हा किती आहे बघा, तर तो 2 आहे हे आपल्याला दिसते। याचं जरी सोपरूप आपण केले तरी सुद्धा घातांक हा सेमच आहे आणि म्हणून दिलेले समीकरण हे कसं आहे, तर ते वर्ग समीकरण आहे। ही स्टेप तुम्ही नाही लिहिली तरी सुद्धा चालेल, तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे। ओके, चलाचा घातांक हा 2 आहे म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे। ठीक आहे, आता तिसरं बघूया, y वर्ग अधिक 1/y बरोबर 2। ओके, आता या ठिकाणी बघा, इथं सुद्धा बघू शकते तुम्ही, आपल्याला चल काय आहे बघा, तर एकच चल आहे। ठीक आहे, परंतु छेदस्थानी y असल्यामुळे आपण आता काय करूया, समीकरणाला सोपे रूप देऊया। त्याच्यामुळे आपण आता उत्तरामध्ये लिहिणार आहोत, प्रथम समीकरणात सोपे रूप देऊ। आता या ठिकाणी छेदस्थानी y असल्यामुळे y जर घालवायचा असेल तर आपल्याला प्रत्येक पदाला म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूने आपल्याला y ने गुणावं लागेल। त्यामुळे प्रत्येक पदाचा आपण y ने गुणू। आता या ठिकाणी y ने गुणल्यानंतर बघा, y वर्ग गुणिले y होईल, त्यानंतर इथं अधिक 1/y गुणिले y होईल आणि बरोबर 2 गुणिले y। आपण आता इथं प्रत्येक पदाला y ने गुणलेला आहे। आता y वर्ग आणि हा y चा पहिला घातांक असतो। ठीक आहे, y गुणिले y राहील आणि घातांकांची बेरीज 2 अधिक 1 किती झालं, तर 3 झालं। ओके, आता हे y आणि हे y कॅन्सल झाले। ठीक आहे, आणि इथं राहिलं फक्त 1, 2 गुणिले y म्हणजेच 2y। ओके, आता हे जर आपण समीकरण लिहिलं y वर्ग, आता बघा y चा घन आहे, आता 2y या साईडला घेतले तर अधिकचे वजा होतील आणि हे अधिक 1 आहे तसेच राहतील आणि बरोबर 0। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बघा, आता या समीकरणामध्ये चलाचा घातांक हा किती आहे बघा, तर तो 3 आहे। ठीक आहे, आपल्याला किती असणं आवश्यक आहे, तर 2।
आता या समीकरणात y हे एकच चल असले तरी चलाचा घातांक, चलाचा सर्वात मोठा घातांक हा किती आहे बघा, तर तो 3 आहे, तर तो 2 नाही. ठीक आहे, आणि म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण नाही. 2 चलाचा घातांक नसल्यामुळे दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण नाही. ओके, आता चौथा प्रश्न बघूया. x अधिक 1/x बरोबर -2. आता या ठिकाणी छेदस्थानी x असल्यामुळे आपल्याला प्रथम या समीकरणाला दोन्ही बाजूंनी काय करावं लागेल, x न गुणावं लागेल. ओके, मग त्याच्यामुळे प्रथम समीकरणास सोपे रूप देऊया, म्हणजेच आपल्याला समीकरणातील प्रत्येक पदाचे x ने गुणावं लागेल. आता x गुणिले x होईल अधिक 1/x गुणिले x होईल आणि बरोबर -2 गुणिले काय होईल, तर ते x होईल. आता x गुणिले x राहील आणि या ठिकाणी बघा घातांक जो आहे तो 1 आहे आणि 1 अधिक 1 किती झाले, तर ते 2 झाले. ओके, आता हा x आणि हा x कॅन्सल झाला, म्हणजे इथं फक्त 1 राहिला आणि -2 x या ठिकाणी राहतील. ओके, आता इथं बघा x वर्ग -2 x आहेत या साईडला घेतले की ते अधिक 2x होतील आणि अधिक 1 जो आहे तो आहे तसंच राहील, म्हणजेच x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0. या ठिकाणी बघा चल जे आहे ते एकच चल आहे आणि घातांक जो आहे तो चलाचा तो 2 आहे. ठीक आहे, आणि म्हणून या समीकरणात x हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 आहे आणि म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे. ओके, ठीक आहे. पाचवा प्रश्न काय आहे ते आता आपण बघूया. तर बघा m अधिक 2 आणि m वजा 5 बरोबर 0. तर हे आपल्याला आता सोडवायचं आहे. आता या ठिकाणी काय करूया, m ने या ठिकाणी m वजा 5ला गुणायचं आहे, तसेच 2 ने सुद्धा m वजा 5ला गुणायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच आपण काय करणार आहोत, तर m गुणिले m वजा 5 अधिक 2 गुणिले m वजा 5. आता या ठिकाणी वजा चिन्ह असतं तर मी इथं वजा चिन्हच दिलेलं असतं, त्याच्यामुळे जे चिन्ह दिलेलं आहे तेच चिन्ह या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. ओके, आता m ने या कंसातील आतील संख्येनं गुणायचं आहे. m गुणिले m म्हणजेच m वर्ग. ओके, कारण का प्रत्येकाचा घातांक हा 1 आहे, 1 अधिक 1 2. त्यानंतर m गुणिले 5 म्हणजेच वजा 5m येणार. ओके, तर वजा चिन्ह आहे तर इथे सुद्धा वजा चिन्ह द्यायचा. त्यानंतर अधिक आहे तसंच येईल. 2 ने आतमधल्या कंसातल्या कंसाला गुणायचं आहे. 2 गुणिले m म्हणजेच 2m वजा 5 दुनी 10, तर वजा 10 येतील. ठीक आहे, तर वजा असल्यामुळे इथं सुद्धा वजा येतील. आता इथं बघूया आपण m वर्ग आहे तसंच येईल. आता वजा 5m अधिक 2m म्हणजेच 5तून 2 गेले किती राहिले बघा, तर 3 राहिले, परंतु मोठ्या संख्येला चिन्ह वजा असल्यामुळे उत्तरामध्ये काय येईल, वजा चिन्ह येईल. त्याच्यामुळे m वर्ग वजा 3m आणि वजा जे 10 आहे ते आहे तसेच राहतील. म्हणजेच आपल्याला काय समीकरण मिळालं बघा, m वर्ग वजा 3m वजा 10 बरोबर 0. आता या समीकरणात m हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घात हा 2 आहे आणि म्हणून दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा आपल्याला वर्ग समीकरण आहे का नाही त्या पद्धतीचाच हा प्रश्न आहे. आता 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 6वा प्रश्न आपण बघूया. m घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 3mचा घन. ओके, आता हे काय करूया आपण, आता 3m घन आहे ते आपण अगोदर या साईडला घेऊया. ओके, आता m घन आहे तसंच राहील, अधिक 3m घन आहेत या साईडला घेतले की ते वजा होतील. ओके, घन आहे असल्यामुळे आपण घनाच्या शेजारीच घन हे घेऊया, म्हणजेच वजा 3m घन अधिक 3mचा वर्ग वजा 2 बरोबर 0. ओके, आता हे आपण सॉल्व करूया. आता बघा हे 1m घन आहे आणि हे वजा 3m घन, मग त्यांची वजाबाकी किती होईल बघा, 3 गेले 2 राहिले, परंतु त्यांना मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तरामध्ये वजा चिन्ह येईल, म्हणून यांची वजाबाकी झाली वजा 2mचा घन. ओके, आणि पुढचं जे पद आहे ते आहे तसंच राहिलं, अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 0. ओके, आता आपण आता काय करूया, प्रत्येकाला आपण वजाने जर गुणलं त्यानुसार काय होईल बघा, तर वजा वजा अधिक होईल, 2mचा घन अधिक वजा वजा होईल 3m वर्ग आणि वजा वजा अधिक होईल. ओके, म्हणून आपल्याला कोणतं पद मिळालं बघा, शेवटी समीकरण मिळालं 2mचा घन वजा 3m वर्ग अधिक 2 बरोबर 0. आता या समीकरणात m हे एकच चल असले तरी चलाचा सर्वात मोठा घातांक हा 3 आहे ते सुद्धा आपल्याला दिसते आणि तो 2 नाही आणि म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण नाही. ठीक आहे, चलाचा घातांक हा 3 असल्यामुळे ते काय आहे, वर्ग समीकरण नाही. आता तिसरा प्रश्न बघूयात.
पुढील समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा। आता प्रत्येकातील a b c यांच्या किमती ठरवा। ओके, आता काय समीकरण दिलं आहे ते पहिल्यांदा आपण आता बघूया। समीकरण आहे 2y बरोबर 10 वजा y वर्ग। ओके, आता जे दिलेले समीकरण आहे ते अगोदर आपण आहे तसंच लिहूया, म्हणजेच 2y वर्ग वजा 10 वजा y वर्ग। ओके, आता हे काय करूया, याला आपण सोपे रूप देऊया। सोपे रूप म्हणण्यापेक्षा आपण काय करूया, ही जी पूर्ण टर्म आहे ती आपण या साईडला आणूया। आता बघा, वजा y वर्गचा अधिक y वर्ग होईल। ओके, त्यानंतर हे 2y ते आहे तसेच राहतील, अधिक 2y आहे आणि अधिक 10चे वजा 10 होतील। ओके, आणि याला आपण इज इक्वल टू 0, म्हणजे समीकरण कोणतं मिळालं बघा आपल्याला, y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0। आता ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना करून, आता इथं बघा y हा चल आहे है ना, त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा y हेच चल घ्यायचं। जर इथं x असतं तर इथं सुद्धा तुम्ही x घेतला असतं, या ठिकाणी जर m असतं तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही mच घेतला असतं। त्याच्यामुळे कोणतं चल दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला हे समीकरण लिहायचं आहे। ठीक आहे, त्यानुसार आपण आता तुलना करूया। तर a ची किंमत किती आहे बघा, तर या ठिकाणी 1 आहे, b ची किंमत किती आहे बघा 2 आहे आणि c ची किंमत ही वजा 10 आहे। त्या संख्येचं सहगुणकांचं चिन्ह या ठिकाणी असणं, चिन्ह पहिल्यांदा बघायचं आहे, तर कारण का चिन्ह जर व्यवस्थित लिहिलं तरच पुढचं जे आहे ते उदाहरण आपल्याला सुटतं। चिन्ह जर चुकलं तर तुमचं पूर्ण उदाहरण हे चुकणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी ABCच्या किमती काढताना अगदी व्यवस्थित काढायच्या आहेत। सोपं असलं तरी सुद्धा चिन्ह लिहायला आपण विसरतो, गडबड करतो आणि तिथं जर गडबड झाली तर तुमचं पूर्ण उदाहरण पुढं जे आहे ते चुकणार आहे। आता दिलेलं समीकरण काय आहे बघा, तर y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0। किमती आपण काढलेल्या आहेत ABCच्या, ते आहे A बरोबर 1, B बरोबर 2 आणि C बरोबर वजा 10। तर या ABCच्या किमती आहेत। अशा पद्धतीने आपल्याला पहिला प्रश्न सोडवायचा होता, फक्त समीकरणाशी तुलना करून ABCच्या किमती आपल्याला काढायच्या होत्या। ठीक आहे, आता दुसरं समीकरण सुद्धा आपण बघूया। x वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3। ठीक आहे, आता जे दिलेलं समीकरण आहे ते अगोदर आपण आहे तसंच लिहून घेऊया। म्हणजेच काय बघा, तर x वजा 1 वर्ग, x वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3। आता बघा x वजा 1 कंसाचा वर्ग, म्हणजेच आता याची फोड आपण कशी करतो बघा, त्या ठिकाणी आहे बघा a वजा b कंसाचा वर्ग, म्हणजे हे जी फोड आपण कसे करतो, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग। या पद्धतीने आपण आता याचं जे रूपांतर आहे ते आपण याचं एक्सप्लेनेशन असं करायचं आहे। आता हे a म्हणजेच x आहे आणि b म्हणजेच 1 आहे, त्याच्यामुळे हिचं काय होईल त्याचा विस्तार, तर a चा वर्ग म्हणजेच x चा वर्ग वजा 2 गुणिले a गुणिले b म्हणजेच x गुणिले 1। आता इथं x गुणिले 1 लिहायची गरज नाही, कारण का x गुणिले 1 म्हणजेच x आहे। ठीक आहे, आणि अधिक काय आहे b चा वर्ग, म्हणजेच x चा वर्ग हा 1च असतो। ओके, आणि पुढचं जे आहे 2x अधिक 3 ते तसंच राहील। ठीक आहे, तर लिहू शकतो तुम्ही कारण विस्तार करून। आता हे आपण पक्षांतर करून काय लिहिणार आहे बघा, आता x वर्ग आपण लिहिला। ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी अधिक 2x आहेत, इकडे आले की ते वजा 2x होतील। ठीक आहे, आणि यातले जे वजा 2x आहेत ऑलरेडी ते सुद्धा आपण लिहिले वजा 2x, आणि अधिक 1 लिहिला आणि अधिक 1 अधिक 3चे या साईडला आले की ते वजा 3 होतील। ठीक आहे, आणि बरोबर या साईडला फक्त 0 राहील, म्हणजे हे दोन्ही जे पद आहे ते आपण डाव्या साईडला घेतलेले आहेत आणि उजव्या साईडला फक्त 0 ठेवलेला आहे। म्हणजेच x वर्ग वजा 4x होईल। ठीक आहे, म्हणजे 2x वजा 2x आणि वजा 2x काय झालं, तर वजा 4x झालं आणि वजा 2 बरोबर 0। आपण इथं काय केलं तर सजातीय पदांची बेरीज केली। ठीक आहे, आता याच्यावरून आपण ABCच्या किमती काढू शकतो। a बरोबर 1 आहे, b बरोबर वजा 4 आहे आणि c बरोबर वजा 2 आहेत। त्याच्यामुळे इष्ट समीकरण काय झालं बघा, तर x वर्ग वजा 4x वजा 2 बरोबर 0 आणि ABCची किमती कोणत्या आहेत बघा, तर 1 वजा 4 आणि वजा 2। ओके, अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये ABCची किमती सुद्धा काढायच्या होत्या। आता दुसरा म्हणजेच तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया। आता तिसरा प्रश्न बघा, x वर्ग अधिक 5x बरोबर वजा कंसामध्ये 3 वजा x। ठीक आहे, आता जे दिलेलं समीकरण आहे ते आपण आहे तसंच या ठिकाणी लिहिलेलं आहे। आता हे आपण सॉल्व्ह करूया। x वर्ग अधिक 5x बरोबर, आता वजा चिन्हाने आतील संख्यांना आपण गुणूया। म्हणजेच बघा
वजा अधिक 3 म्हणजेच वजा 3 आणि वजा वजा अधिक आहे ना, वजा वजा अधिक म्हणजे आणि एक्स आपण आहे तसंच लिहूया म्हणजेच वजा 3 अधिक एक्स आलं. ठीक आहे. आता एक्स वर्ग अधिक 5x. आता या ज्या संख्या आहेत है ना, हे जे पद आपण या साईडला घेऊया आणि पलीकडे फक्त शून्य ठेवूयात. आता अधिक एक्स वजा एक्स होईल आणि वजा 3चं अधिक 3 होईल. ठीक आहे. चिन्ह बदलणार आहे, त्यांची जागा बदलली की चिन्हसुद्धा बदलणार आणि बरोबर काय होईल तर शून्य होईल. आता या ठिकाणी एक्स वर्ग अधिक 5x वजा एक्स म्हणजे किती झाले तर अधिक 4x झाले. ठीक आहे. म्हणजे 5x मधून 1x वजा करायचा आहे, किती राहिला तर 4x राहिला आणि अधिक 3 आहे तसेच राहिला. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी समीकरण कोणतं मिळालेलं आहे बघा, तर एक्स वर्ग अधिक 4x अधिक 3 बरोबर 0. आता याच्यावरून आपण ABCच्या किमती काढूया. A आहे 1, B आहे 4 आणि C आहे 3 आणि म्हणून इष्ट समीकरण आहे एक्स वर्ग अधिक 4x अधिक 3 बरोबर 0 आणि ABCच्या किमती आहेत A बरोबर 1, B बरोबर 4 आणि C बरोबर 3. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा सोपा प्रश्न होता. आता पुढे सुद्धा आपण बघूया चौथा प्रश्न काय आहे ते. 3m वर्ग वजा 2m वर्ग वजा 9. आता या ठिकाणी बघा समीकरण आपण आहे तसंच पहिल्यांदा लिहायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पक्षांतर करायचं आहे. पक्षांतरच म्हणजे काय आहे, जे उजव्या बाजूला जे समीकरण आहे जे पद आहे ते आपल्याला डाव्या बाजूला घेऊन उजव्या बाजूला फक्त 0 द्यायचं आहे. म्हणजेच काय तर 3m वर्ग आहे तसंच राहिला. आता 2m वर्ग अधिक आहेत या साईडला गेले की ते वजा होतील आणि वजा 9चे अधिक 9 होतील. म्हणजेच 3m वर्ग वजा 2m वर्ग अधिक 9 बरोबर 0. ओके. तर याचं काय केलं आपण पक्षांतर केलं आहे, त्याचं कारणसुद्धा आपण लिहिलेलं आहे. आता बघा 3m वर्ग आणि वजा 2m वर्ग म्हणजे 3तून 2 गेले 1 राहिला म्हणजे इथं फक्त आपण m वर्ग लिहिणार आहोत. 1m वर्ग म्हणजेच m वर्ग आणि अधिक 9 आहे तसेच इथं येतील म्हणजेच m वर्ग अधिक 9 बरोबर 0. याचं आपण काय केलं इथं तर सजातीय पदांची आपण बेरीज केलेली आहे. ओके. त्यानंतर आता बघा mचं आता वर्ग आहे म्हटल्यावरती mचा पहिला घातसुद्धा घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. कारण काही इथं mचा सहगुणक नाही आहे त्याच्यामुळे आपण घेतला म्हणजेच काय घेतलं तर आपण 0 घ्यायचं आहे. काहीच नाही म्हटल्यावरती आपल्याला 0 घ्यायचं आहे आणि मग ते जे समीकरण आहे ते पूर्ण करायचं आहे. समीकरणामध्ये m नव्हता म्हणून तो आपण m ॲड केलेला आहे. m वर्ग अधिक 0m अधिक 9 बरोबर 0. आता याच्यावरून आपण ABCची किमती काढू शकतो. हे आपण m का वाढवलं कारण आपल्याला ABCची किमती पाहिजे होत्या म्हणून. आता A बरोबर 1, B बरोबर 0 आणि C बरोबर 9. ओके. म्हणून इष्ट समीकरण m वर्ग अधिक 0m अधिक 9 बरोबर 0 आणि ABCची किमती आहेत A बरोबर 1, B बरोबर 0 आणि C बरोबर 9. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हा चौथा प्रश्न सोडवायचा होता. आता पाचवा प्रश्न आपण बघूया. P कंसात 3 अधिक 6P बरोबर वजा 5. पहिल्यांदा काय करूया आपण जे दिलेलं जे समीकरण आहे ते आपण आहे तसंच लिहिलेलं आहे. आता P ने कंसातील संख्येला आपण गुणूया. P गुणिले 3 म्हणजेच 3P अधिक P गुणिले 6P म्हणजेच 6Pचा वर्ग होईल. P म्हणजेच Pचा वर्ग होईल. वजा 5 आपण आहे तसेच ठेवूया. आता वजा 5 आपण या साईडला घेतल्यानंतर अधिक 5 होतील. म्हणजेच आता बघा आता इथं P आणि या साईडला P वर्ग आहे म्हणजेच P वर्ग आपण पहिल्यांदा घेऊया. म्हणजेच 6P वर्ग अधिक 3P अधिक 5 वजा 5चे अधिक 5 होतील आणि बरोबर 0. आता याच्यावरून आपण ABCची किमती काढू शकतो. A बरोबर 6, B बरोबर 3 आणि C बरोबर 5. त्याच्यामुळे दिलेलं इष्ट समीकरण आहे 6P वर्ग अधिक 3P अधिक 5 बरोबर 0 आणि ABCची किमती आहेत A बरोबर 6, B बरोबर 3 आणि C बरोबर 5. ओके. आता 6वा प्रश्न आपण बघूया. आता 6वा प्रश्न बघा. x वर्ग वजा 9 बरोबर 13. आता पहिल्यांदा दिलेले समीकरण आपण नेहमीप्रमाणे आहे तसंच दिलेलं आहे. x वर्ग वजा 9. आता हे जे 13 आहेत अधिक 13 या साईडला आले की ते वजा 13 होतील. ओके. चिन्ह त्याचं बदलणार आहे म्हणजे समीकरण काय झालं x वर्ग वजा 9 वजा 13 बरोबर 0. आता x वर्ग बरोबर म्हणजेच x वर्ग वजा 9 आणि वजा 13 किती होणार आहे तर वजा 22 होणार आहे. चिन्ह मोठ्या संख्येचंच राहील आणि संख्यांचे काय होईल बेरीज होईल. ठीक आहे. या ठिकाणी हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी x चल नाही आहे त्याच्यामुळे आपण x चल घेतलेलं आहे. म्हणजेच आपण इथं काय ॲड केलेलं आहे तर x वर्ग अधिक 0x ॲड केलेला आहे वजा 22 बरोबर 0. आता यावरून आपण ABCची किमती काढू शकतो. A बरोबर 1, B बरोबर 0 आणि C बरोबर वजा 22. ठीक आहे. आणि म्हणून दिलेलं इष्ट समीकरण कोणतं आहे
तर x वर्ग अधिक 0 x वजा 22 बरोबर 0 आणि a बरोबर 1, b बरोबर 0 आणि c बरोबर वजा 22 ह्या ABCच्या किमती आहेत. आता चौथा प्रश्न आहे, वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाहीत ते ठरवा. आता या ठिकाणी आपल्याला 100 किमती त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार आता पुढचं आपण उदाहरण जे आहे ते सोडवायचं आहे. समीकरण आहे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. आता 100 कोणत्या किमती आहेत बघा, तर 1 आणि वजा 1 आहे. आता a मध्ये आपण सोडूया. a मध्ये पहिल्यांदा आपण x ची किंमत 1 ठेवूया. ओके, मग x वर्ग अधिक 4x वजा 5 या बहुपदीत x बरोबर 1 ठेवू. आता x ची किंमत आपल्याला काय करायचं आहे, तर 1 ठेवायची आहे. पहिल्यांदा समीकरण आपण आहे तसंच लिहून घेतलेलं आहे. आता जिथे x आहे तिथं आपल्याला 1 ठेवायचं आहे. म्हणजेच 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले 1 वजा 5. 1 चा वर्ग हा 1 असतो. 4 गुणिले 1 म्हणजेच 4 आणि वजा 5. आता 4 आणि 1 5 होईल आणि हे वजा 5 आहे तसेच राहतील. म्हणजेच 5 वजा 5 किती झाले बघा, तर ते 0 झाले. आता 5 वजा 5 0. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे वजा 5 आहे ते पलीकडे गेले की ते अधिक 5 होतील है ना. मग त्याच्यामुळे 5 बरोबर वजा 5 आले. म्हणजेच याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली आहे ना. आणि म्हणून x बरोबर 1 या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होते. म्हणून 1 हे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 चे एक मूळ आहे. आता त्यांनी जे काही किंमत दिलेली आहे ते समीकरणाचं मूळ आहे की नाही ठरवण्यासाठी जर उजवी बाजू बरोबर डावी बाजू येत असेल तर ते समीकरणाचं मूळ आहे असे आपण म्हणू शकतो. आणि उजवी बाजू बरोबर डावी बाजू जर आलं नाही तर ते समीकरणाचे मूळ नाही असे आपण म्हणायचं आहे. त्याच्यातलंच आता b आपण बघूया. आता आपल्याला x ची किंमत वजा 1 ठेवायची आहे. ओके, मग त्याच्यामुळे समीकरण पहिल्यांदा आपण आहे असं लिहून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये x ची किंमत आपण वजा 1 ठेवूया. म्हणजेच बघा आता वजा 1 चा वर्ग xच्या ठिकाणी वजा 1 घेऊया. त्याच्यामुळे वजा 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1 आणि वजा 5. आता वजा 1 चा वर्ग हा अधिक 1च असतो. ठीक आहे, वर्ग निगेटिव्ह ऋण आणि किंवा ऋण असेल किंवा धन असेल त्याचा जर वर्ग करायचा म्हटलं तर तो नेहमी धनच येतो. ठीक आहे, मग त्याच्यामुळे या ठिकाणी 1 येईल. आता बघा 4 आणि वजा 1 म्हणजेच वजा 4 येईल इथं आणि वजा 5. म्हणजेच आता इथे काय बघा, तर 1 वजा येईल, 1 वजा 4 आणि वजा 5 म्हणजेच वजा 9. मोठ्या संख्येला चिन्ह वजा असल्यामुळे उत्तरामध्ये वजा येईल आणि 4 आणि 5ची बेरीज येईल. म्हणजेच किती उत्तर आलं बघा, तर ते वजा 8 आलं. ओके, परंतु वजा 8 बरोबर 0 नाही. बरोबर आहे, कारण का वजा 8 ही किंमत ही 0 नाही आहे. त्याच्यामुळे डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही आणि म्हणून x बरोबर वजा 1 या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होत नाही. कारण का उजवी बाजू बरोबर डावी बाजू येत नाही आणि म्हणून वजा 1 हे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 चे मूळ नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा आहे. दुसरा प्रश्न बघूया. 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. आता m ची किमती कोणत्या घ्यायच्या आहेत बघा, तर 2 आणि 5/2. आता त्याच्यातलाच a प्रश्न आपण सोडूया. म्हणजे a मध्ये आपण m बरोबर 2 घेऊया. ठीक आहे, 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. ओके, आता आपण काय करूया, 2m वर्ग वजा 5m या बहुपदीत m बरोबर 2 ठेवू. मग त्याच्यामुळे इथं आपण 2 ठेवूया. 2 गुणिले 2 चा वर्ग वजा 5 गुणिले 2. आता 2 गुणिले 2 चा वर्ग हा 4 आहे. ठीक आहे, आणि वजा 5 दोन्ही 10. आता बघा 4 दोन्ही 8 आणि वजा 10. यांचं उत्तर किती आलं, 8 वजा 10 म्हणजेच वजा 2. आता बघा वजा 2 हे 0 बरोबर नाही आहे ना. म्हणजे वजा 2 ची किंमत ही 0 नाही. म्हणजेच वजा 2 बरोबर 0 नाही. याचाच अर्थ डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही आणि म्हणून m बरोबर 2 या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होत नाही. म्हणून 2 हे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 चे मूळ नाही. मूळ येण्यासाठी काय असणं आवश्यक आहे तुम्हाला तर माहीत आहे उजवी बाजू बरोबर डावी बाजू. म्हणजेच दोन्हीचीही उत्तरे ही सारखीच येणं अपेक्षित आहे. आता याच्यातलंच b बघूया आपण. आता 2m वर्ग वजा 5m या बहुपदीत आता आपल्याला m ची किंमत काय ठेवायची आहे, तर 5/2 ठेवायची आहे. आणि म्हणून समीकरण पहिल्यांदा आहे तसं लिहिलं, 2m वर्ग वजा 5m. 2 गुणिले m च्या ठिकाणी आपल्याला 5/2 आता घ्यायचा आहे. म्हणजेच 5/2 चा वर्ग वजा 5 गुणिले
5/2. आता या ठिकाणी यांचा आपण 5/2चा वर्ग करायचा आहे, म्हणजेच 2 गुणिले 5चा वर्ग 25 आणि 2चा वर्ग 4, म्हणजेच आता 25/4 आलं. आणि वजा आता बघा 5 गुणिले 5 अंशांची बेरीज करायचं आहे. 5 गुणिले 5 म्हणजेच 25 आणि छेद 2 आहे तसेच इथं राहतील. आता हे 2 आणि हे 4 आहे, ठीक आहे. म्हणजे हे अंशस्थानचे 2 आहेत आणि छेदस्थानचे 2 आहेत, म्हणजेच ह्या 2 4ला आपण बघू शकतो. म्हणजेच बे 1 आणि बे 2 4, म्हणजे इथले हे 2 जातील, छेदस्थानी फक्त इथं 2 राहतील. म्हणजेच या ठिकाणी नेक्स्ट स्टेप काय येईल तर 25/2 येईल. म्हणजेच 25/2 वजा 25/2 होईल, ठीक आहे. आता आपण काय करूया, वजा 25/2 आहे ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊया. म्हणजेच या ठिकाणी फक्त 25/2 राहील. म्हणजेच बघा वजा 25/2 अधिक 25/2 झाले, ठीक आहे. म्हणजेच 25/2 बरोबर 25/2. आता या ठिकाणी आपल्याला दिसते डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे. म्हणजेच m बरोबर 5/2 या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होते, ठीक आहे. आणि म्हणून 5/2 हे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0चे मूळ आहे, कारण उजवी बाजू बरोबर डावी बाजू आलेली आहे. आता 5वा प्रश्न बघा, जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत किती? आता आपल्याला फक्त याच्यामध्ये काय करायचं, ते k ची काय किंमत आहे ते आपल्याला काढायची आहे. तर आता जे दिलेले समीकरण आहे ते अगोदर आपण लिहून घेऊया. kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. आता या समीकरणाचे x बरोबर 3 हे एक मूळ आहे, ठीक. हे त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेलं आहे. म्हणजेच x बरोबर 3 या किमतीने समीकरणाचे समाधान होते, है ना. म्हणजे त्याच्यामध्ये उजवी बाजू बरोबर डावी बाजू ही आलेली आहे, हे त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजेच x बरोबर 3 ही किंमत आपण वरील समीकरणात ठेवूया. आता जे वरचं समीकरण आहे त्याच्यामध्ये आपण 3 ठेवूया. म्हणजेच k x वर्ग आहे तिथे k 3चा वर्ग होईल वजा 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर 0. आता 3चा वर्ग 9 म्हणजे इथे काय होईल तर 9k होईल वजा 10 गुणिले 3 म्हणजेच 30 होईल आणि अधिक 3. आता 9k वजा 30 अधिक 3 म्हणजेच वजा 27. मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी लागणार आहे, म्हणजेच वजा 27 बरोबर 0 होईल. आता बघा 9k बरोबर वजा 27 आपण पलीकडे नेले की ते अधिक 27 होईल, म्हणजेच 9k बरोबर 27. आणि म्हणूनच याच्यावरून आपण k ची किंमत कशी काढली बघा, तर k बरोबर 27 आहे तसेच आहेत. k ला 9 गुणिले आहेत, पलीकडे गेले की ते भागिले होतील, म्हणजेच k बरोबर 27/9 आणि k बरोबर 9×3=27 असा भाग लागतोय. त्याच्यामुळे k ची किंमत ही किती आली बघा, तर ती 3 आलेली आहे. आणि म्हणून k ची किंमत ही 3 आहे. अशा पद्धतीने आपल्याला फक्त k ची किंमत या ठिकाणी काढायची होती. आता शेवटचा काय प्रश्न आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता शेवटचा प्रश्न आपण आता बघूया. 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ हे वजा 7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता या ठिकाणी जे समीकरण दिलेलं आहे बघा, 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0, तर या वर्ग समीकरणाचे एक मूळ किती असणार आहे बघा, तर त्याने इथे दिलेलं आहे बघा किती असेल तर वजा 7/5 आहे ना. मग त्याच्यामुळे इथं आपण लिहूया किती आहे बघा, तर इथं लिहूया वजा 7/5 आहे, ठीक आहे. इथं आपण लिहिलं. त्यानंतर म्हणून m बरोबर किती येईल बघा, m बरोबर काय येणार आहे, तर या ठिकाणी आपण पुन्हा तीच किंमत लिहिणार आहे. काय लिहिणार आहे तर वजा 7/5 लिहिणार आहे. m बरोबर वजा 7/5 वरील समीकरणात आपण ठेवूया. मग त्याच्यामुळे m बरोबर आपल्याला इथं काय लिहायचं आहे, आता m चा वर्ग आहे ना, 5m वर्ग म्हणजेच m आता इथं आहे 7/5, म्हणून इथं होईल वजा 7/5चा वर्ग होईल, ठीक आहे. अधिक 2 गुणिले m म्हणजेच काय आहे बघा, तर वजा 7/5 आहे, ठीक आहे. आणि अधिक k आहे तसेच या ठिकाणी आपण लिहूया. आता इथं आपण काय करणार आहोत बघा, या ठिकाणी बघा वजा 7/5चा कंसाचा वर्ग आहे ना. मग इथं आपण काय करूया, लिहूया. आता इथं 7चा वर्ग किती असतो बघा, तर तो 49 असतो आहे ना. मग हे पण इथं आपण लिहूया 49, 5चा वर्ग 49 झाला, ठीक आहे. आणि इथं काय लिहूया आपण 5चा वर्ग इथं 25 येतो आहे ना. इथं जरी आपण 25 इथं लिहूया, इथं मी लिहिते आणि हे 5 आहेत, म्हणजेच 5 ह्या 25ला आपण भागलं तर 5 × 5 = 25, म्हणजे इथं फक्त किती राहतील 5 राहतील. म्हणजे इथं फक्त आपण डायरेक्ट आता
5 लिहू. ठीक आहे, कारण का ह्या 5 या 25ला भागल्यानंतर इथं उत्तर 5 मिळते, त्याच्यामुळे इथं 49/5 इथं उत्तर येईल. त्यानंतर इथं बघा अंशांची आपण काय करूया, गुणाकार करूया, म्हणजेच 7 दुनी 14 होईल इथं. आणि इथं वजा चिन्ह आहे, त्याच्यामुळे वजा चिन्ह द्यायचं. इथं लिहायचं कंसामध्ये -14 आणि छेदस्थानचे 5 आहे तसंच लिहायचे. ओके, अधिक k बरोबर 0. आता हे आपण आता सॉल्व करूया. या ठिकाणी बघा मी सांगते तुम्हाला. आता ही स्टेप काय येईल बघा, 49/5. आता हे वजा आहे, त्याच्यामुळे इथं वजा चिन्ह येईल. इथं बघा -14/5. आता अंश छेद त्यांचा कसा आहे बघा, सारखाच आहे, त्याच्यामुळे छेदस्थानी 5 येईल. 49 - 14 किती येते ते बघा, तर या ठिकाणी 35 येतात. ओके, म्हणजे 35/5. 5 7 35, म्हणजे इथं उत्तर किती आलं बघा, तर 7 आलं. म्हणजे इथं या कंसामध्ये उत्तर चौकटीमध्ये उत्तर काय येणार आहे, तर ते 7 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे 7 अधिक k बरोबर 0 आलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच k बरोबर किती येईल, -7 आहेत, पलीकडे गेले की ते काय होईल बघा, तर -7 होईल. ठीक आहे, म्हणजेच आता ज्या काय सगळ्या चौकटी आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा शेवटचा जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता. याच्याबद्दल जर काय डाऊट असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि कॉमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला हाईपचं चिन्ह दिसत असेल तर जास्तीत जास्त मुलांनी हाईपवरती प्रेस करा. जेवढे जास्त पॉईंट आपल्या व्हिडिओला मिळतील तेवढे जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल. ठीक आहे, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.